विवेकानंद सेवा मंडळ डोंबिवली समाजातील समविचारिक होतकरू तरुणांसोबत मूलभूत सुविधांनी वंचित असलेल्या विविध भागांमध्ये विकास कार्य करणारी एक सामाजिक सेवाभावी संस्था। अशाच एका उपक्रमांपैकी जे या शैक्षणिक उपक्रमांतर्गत 10वी अभ्यास वर्ग मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात येते। कसाऱ्याजवळील चिंध्याची वाडी आणि निवाशाळा या आश्रमशाळेमध्ये हा उपक्रम घेतला जातो। शहरातील तज्ञ शिक्षक गणित, विज्ञान, इंग्रजी यांसारखे कठीण विषय विद्यार्थ्यांस समजण्यास सोपे जातील अशा प्रकारे मार्गदर्शन करतात। अभ्यास वर्ग या शिबिराची संकल्पना कुठून सुचली? आम्ही ग्राम शिक्षणासाठी काम करतो विविध पाड्यांमध्ये। तिथूनच आमच्या असं लक्षात आलं की वेगवेगळ्या पाड्यांमध्ये इथे मूलभूत समस्या अशी आहे की 10वीत जो शिकणारा मुलगा आहे त्याचा हा पाया तितकासा पक्का नाही। आश्रमशाळेतली जी 10वीची मुलं आहेत तर त्यांना जर का शहरातल्या शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळालं तर ते नक्कीच चांगलं परफॉर्म करू शकतात। हा मुद्दा लक्षात घेता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन मिळावं आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी 10वी अभ्यास वर्ग मार्गदर्शन शिबिर सुरू करण्यात आले। या अभ्यास वर्गात बैरे मॅडम, डोंगरे सर, पराडकर मॅडम, पणिटकर मॅडम, गोखले मॅडम अशा अनेक तज्ञ शिक्षकांचा मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांना लाभ झाला। विविध संकल्पना, पद्धती, उत्तराची मांडणी अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। त्याची एक झलक आपण आता पाहू। हेच आपल्याला अंतर्वक्र करता नाही करायचं। एकदा ही अंतर जेव्हा तुम्ही अगदी करेक्ट अंतरान घेऊन काढताना तुमच्या आकृत्या चुकणारच नाही। 30 छेद 360 गुणिले x गुणिले x वाया याला गुणायचे 600 गुणिले 360 छेद 30 बरोबर x। तो आकृती पेन्सिलने काढावी। पेन्सिलने काढल्यावर काय होतं? एक तर मग तुम्हाला खोडता येतं काही चुकलं असेल तर, बरोबर आहे, आणि दिसायलाही व्यवस्थित दिसतं। म्हणजे त्याच्यानंतर मग इकडे काढायचं आहे। हा तुमचा आला, आलं लक्षात? कळलंय सगळ्यांना? मध्ये अडचणी असं म्हणण्यापेक्षा की ती मुलं आम्ही एक तर वर्षातनं एकदा येतो त्यामुळे मुलं ओपन होत नाहीत पटकन, त्यांना बोलतं करावं लागतं थोडं, त्याच्यामध्ये थोडासा, त्यामुळे आम्हाला टाईमचं लिमिटेशन असतं। 8वीतला किंवा 9वीतला जर का विद्यार्थी आहे तर त्याला 9वीचा सिलेबस, 9वीपर्यंतचा सिलेबस येतच असेल याची गॅरंटी नाही। त्याच्यामुळे थोडं R&D करायला लागतं, रिसर्च करायला लागतो की आपण कुठपर्यंत जायचंय किंवा किती डीप जायचंय, आणि त्याच्यानंतर मग आपण शिकवायला सुरुवात करू शकतो। वेळेची समस्या लक्षात घेता ही शिबिर 2 वेळा आयोजित करण्याचे ठरवण्यात आले। यामुळे मुलांच्या प्रगतीत नक्कीच वाढ झाल्याचे दिसून येते। यावर्षी जे 2दा शिबिर घेतलं गेलं त्यांनी मुलांना बराच फायदा झाला। एक तर म्हणजे पहिल्या शिबिरामुळे मुलं ओळखीची होती, आणि हे जे आता परीक्षेच्या जस्ट आधी घेतलेलं आहे शिबिर त्याने मुलं लवकर फ्री झाली आमच्याशी, आणि डाऊट्स विचारणं किंवा त्यांनाही जेही काही विचारायचं आहे ते फ्रीली मुलांनी विचारलं। उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांनी दिलेला अभिप्राय आपण पाहूया। खूप फायदा होतो, त्यांनी शिकवलेलं खूप छान लक्षात राहतं। परीक्षेचं स्वरूप कसं असतं हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे, त्यामुळं त्याप्रमाणे पेपर लिहायचा, प्रेझेंटेशन कसं करायचा, त्यामुळे त्याच्यातही गुण असतात। त्यामुळे खरंच खूप त्यांनी शिकवल्याचा आम्हाला खूप फायदा होतो। त्याचा तुला काय फायदा झाला का? खूप फायदा झाला। इंग्लिश हा विषय आता खूप सोपा वाटायला लागलेला आहे, आणि त्याचबरोबर बीजगणित पण विषय हा सोपा वाटायला लागला आहे। विज्ञानमध्ये मार्क खूप कमी पडायचे पण आता मार्क वाढलेले आहेत। विवेकानंद सेवा मंडळ तर्फे जे प्रशिक्षण सुरू आहे आता सध्या, तर त्याचा खरोखर चांगला लाभ विद्यार्थ्यांना दिसून आला आहे। त्याच्यामुळे परीक्षेत सुद्धा विद्यार्थ्यांना चांगले जे गुण आहेत ते पडलेले दिसून येत आहेत। तुम्हाला सांगायला आनंद होईल की गेले 5 वर्ष आपल्या शाळेचा निकाल 100% लागलेला आहे, आणि मुलांच्या वैयक्तिक गुणात सुद्धा वाढ झाली। ह्या सामाजिक संस्था ह्याच मोठा एक आदर्श आहे। इतर सामाजिक संस्थांना मी सांगेल की तुमचं काम विवेकानंद सेवा मंडळासारखं असलं पाहिजे।
दहावीनंतर उच्च शिक्षणासाठी कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये पदवी मिळवता येते याबाबतचे व्यावसायिक मार्गदर्शन शिबिरही आयोजित करण्यात येते.